वर्धा जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील तरुण समाजकारण, राजकारण, व्यवसाय करत उमेश म्हैसकर यांनी समाजासाठी मोठी कामगिरी बजावत भीम जयंती चित्रपट तयार केला। हा चित्रपट नागपूर येथील कमाल चित्रपटगृहात प्रदर्शित झाला। यावेळी भीम जयंती या चित्रपटाबद्दल चित्रपटाचे निर्माते उमेश म्हैसकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली। जय भीम। मी उमेश म्हैसकर भीम जयंती चित्रपटाचा प्रोड्यूसर आणि रायटर आहो। ही कहाणी मी स्वतः लिहिलेली आहे आणि ही स्टोरी मी लिहिण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केलेला आहे। तसंच माझ्या जीवनातील ही पहिली चित्रपट आहे आणि आम्ही जेवढा होईल तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये आता चांगला आम्ही पिक्चर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच हा पिक्चर महाराष्ट्रातील विदर्भामध्ये आम्ही पहिले लावलेला आहे, कारण विदर्भामध्ये आपल्या बहुजन समाजाची लोकसंख्या फार मोठी आहे आणि इकडे बाबासाहेबांना समजणारे लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे आम्ही विदर्भातील 21 थिएटरमध्ये हा पिक्चर लावलेला आहे। म्हणून मी विदर्भातील महाराष्ट्रातील सर्व जनतेला असं आवाहन करेल, त्यांना अशी विनंती करेल की त्यांनी सर्वांनी आपले दोस्त, मित्र आणि रिश्तेदार या सर्वांना हा चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये पाठवावे। चित्रपटाच्या मुख्य भूमिकेमध्ये हर्षवर्धन शिंदे यांनी मुख्य भूमिका निभावली आहे। तसेच सयानवी काशीद ही हिरोईन म्हणून यांनी मुख्य भूमिका निभावलेली आहे। ह्या चित्रपटामध्ये विलन अजय राठोड हे आहे। तसेच चित्रपटामध्ये माझी थोडीशी भूमिका आहे, आपण तीही बघावं। गाणे या चित्रपटामध्ये 3 गाणी आहे। एक गाणं आली 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 भीम जयंती आली हे गाणं आहे, ते बाबासाहेबांच्या आंबेडकर जयंतीविषयीचं गाणं आहे। दुसरं जे गाणं आहे ते पार्टी सॉन्ग आहे आणि तिसरं जे गाणं आहे ते मन बावरे झाले मन बावरे हे एक लव सॉन्ग आहे। यामध्ये गायक स्वप्नील बांदोळकर आहे, रेश्मा सोनवणे आहे, असे यामध्ये शेखर गायकवाड आहे। चित्रपटाला प्रतिसाद फार चांगला मिळत आहे। काल वर्धेला जेव्हा पिक्चर आम्ही लावली तर मी स्वतः काल वर्धेच्या थिएटरमध्ये 3 तास होतो। त्यांचं बुकिंग 80-90% बुकिंग ऑनलाईन झालं होतं पहिल्या दिवशी। दुसऱ्या दिवशी जेव्हा लोक तिथे थिएटरमध्ये तिकीट घ्यायला आली त्यावेळेला अनेक लोकांना तिथून परत जावं लागलं। जवळपास 100-150 लोक परत गेली आणि आजही वर्धेमध्ये शो फुल आहे, भंडाऱ्यामध्ये शो फुल आहे। बाकी थिएटरमध्ये कुठे 50%, 60%, 40% अशा प्रमाणामध्ये आहे। नाही, टेक्निकल टीम सर्व आम्ही याचं पुन्हा पोस्ट प्रोडक्शन जे आहे ते मुंबईमध्ये केलं, कारण मुंबईमध्ये जे टेक्निशियन होते ते फार उत्कृष्ट होते। आणि काल जेव्हा पिक्चर संपल्यानंतर आम्ही सर्वांना विचारलं तर सर्वांनी टेक्निशियन लोकांची पण तारीफ केली। त्यांचं आपलं क्लिअरिटी, ऑडिओ, व्हिडिओ जे काही आहे ते सर्व खूप छान पद्धतीने आपलं झालेलं आहे। म्हणजे आपण मोठ्या लेवलचा त्याला दर्जा दिलेला आहे चित्रपटात। कॅमेरामॅन युवराज केळवतकर आहे, डायरेक्टर विलास गाडगे आहे, त्याच्यानंतर मेकअप मॅन नकुल आहे, धीरज आहे आणि या चित्रपटाचे कोरिओग्राफर मंगेश देवके आहे, एक कौशल शेख आहे, फाईट मास्टर मोहम्मद अली आहे, म्युझिक डायरेक्टर बाबा जागीरदार आहे। सेन्सर बोर्डनी सीन कट नाही केले, कारण आम्ही त्या पद्धतीचे सीन आमचे नव्हते, पण काही डायलॉग्स होते। जसा एक डायलॉग होता म्हणजे इतिहासात आहे, जसं आपला भीमा कोरेगाव प्रकरण आहे। भीमा कोरेगाव हे पाचशे महाराणी जे 28,000 पेशव्यांना हरवलं होतं, हा इतिहास आहे। पण त्यांनी महार शब्द वापरायचा नाही हे त्यांनी आम्हाला सांगितलं, त्याला म्यूट करायला लावला। कारण सेन्सर बोर्डामध्ये सर्व मनोवादी लोक बसलेले आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला त्रास देतात आणि तिथपर्यंत आपल्याला पोहोचायसाठी आपले तिथे लोक अजिबात नसल्यासारखे आहे। आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक ब्राह्मण समाजाचं मोठं वर्चस्व आहे आणि दुसरं मुस्लिम समाजाचं वर्चस्व आहे। तिथे बौद्ध समाजाचं अजिबात वर्चस्व नाही।